गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील हाजी टाकळी व निमगाव म्हाळुंगी येथे वास्तव्यास असलेल्या आदिवासी पारधी समाज समूहातील नागरिकांना जातीचे दाखले, आधार कार्ड, रेशन कार्ड व शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा या मागणीसाठी शिरूर तालुक्याचे तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी श्री बाळासाहेब म्हस्के साहेब यांची युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष पत्रकार रिजवान बागवान यांनी तसेच आदिवासी पारधी समाज बांधव व भगिनींच्या समवेत प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आहे। तसेच विविध मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले। यावेळी हाजी टाकळी व निमगाव म्हाळुंगे येथील आदिवासी पारधी समाज बांधव व भगिनी आपल्या मुलाबाळांसह उपस्थित होते। यावेळी आदिवासी महिलांनी आपले प्रश्न मांडले व स्थानिक चौकशी करून शिबिराच्या माध्यमातून जातीचे दाखले, आधार कार्ड, रेशन कार्ड देण्याची मागणी केली आहे। तहसीली येथे शिरूर गाव येथे आम्ही भेट काढली आता सध्या की आमचे आधार कार्ड नाही, आमचे मतदान कार्ड नाही, आमचे जातीचे दाखले नाही, आम पारधी समाज आहे, आम्हाला कोणतीही सुविधा नाहीये। सध्याला आम्ही त्यांना विनंती करतो साहेबांना की आम्हाला एवढे आमचे कामं करून द्या, आम्ही कुठे जायचं कुठे राहायचं हे सांगायचं। आमची जमीन सगळं नाही आम्हाला राहिला आता सध्याला, आम्ही राहायचे कुठे, आम्ही भटकी समाज आहे। लेकर आमची बारकाली त्यांना शाळेची सुविधा नाही, सुविधाचं मागे गेलो आम्ही तर तिथं म्हणतात आम्हाला की तुम्ही आधार कार्ड आणा, हे आणा। आम्ही आणायचे कुठनं, जर सुविधा आम्हाला दिलीच नाही तर आम्ही आणायचे कुठनं ते तरी सांगा। शिरूर तहसील ते आम्हाला घरकुल नाही, आधार कार्ड नाही, राशन कार्ड नाही, जातीचे दाखले नाहीत, मतदान कार्ड नाही, फिरून शासकीय काही हे नाहीत, त्याच्यामुळे आम्ही सुविधा पण नाही। त्याच्यामुळे आम्ही तहसीलीत आलो, साहेबांना विनंती केली की आम्हाला एवढे आमच्या हे विनंती आहेत, आमची तेवढी मान्य करावी। आम्ही आदिवासी समाजाचे पारधी समाज भटकी समाज तेवढी आमची दखल घ्यावी। झालं दादा, आमच्या लेकरा बाळाची सोय नाही, काय नाही। लेकरांना गावात घेऊन गेले, शाळेत घेऊन गेले तर म्हणतात आधार कार्ड आणा, तुमच्या जातीचे दाखले आणा, घरकुल नाही आम्हाला राहायला, आम्ही सापरामध्येच राहतो। शिरूर तालुक्यातील मौजे, हाजी टाकळी आणि निमगाव म्हाळुंगी येथे गेल्या 50 वर्षापासून राहत असलेल्या आदिवासी पारधी समाजाच्या विविध मागण्यासंदर्भात आज आम्ही शिरूर तहसीलचे तहसीलदार साहेब यांची महिला भगिनी आणि नागरिकांनी साहेबांची भेट घेतली आणि त्या ठिकाणी प्रामुख्यानं साहेबांजवळ आम्ही मागणी केली आहे की हाजी टाकळी आणि निमगाव येथील जो आदिवासी पारधी समाज त्या ठिकाणी मोठ्या संख्येने राहत आहे, त्यांना आजतागत त्या ठिकाणी जातीचे दाखले नाहीत, आधार कार्ड नाहीत, रेशन कार्ड नाही। शासनाच्या अनेक योजना आदिवासी पारधी समाजाला त्या ठिकाणी राबवल्या जातात, परंतु या आदिवासी पारधी समूहाला शासनाच्या कुठल्याही योजनाचा लाभ या ठिकाणी मिळालेले नाही। तुम्ही या ठिकाणी बघत असताल की लहान लहान मुलं तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसत असतील। हे मुलं त्यांचे आई वडील हाताला मिळेल ते काम त्या ठिकाणी करतात आणि या मुलांना जर आधार कार्ड नसेल तर या मुलांनी शिकायचं कसं हा प्रश्न त्या ठिकाणी पडलेला आहे। म्हणून माननीय तहसीलदार साहेब यांची आज आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी भेट घेतली आणि त्यांना विनंती केली की आदिवासी पारधी समाजाला जातीचे दाखले, रेशन कार्ड, आधार कार्ड आणि घरकुल योजना जे असतील ते तातडीनं त्यांना त्या ठिकाणी सर्व त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी आम्ही आदिवासी पारधी समाजाच्या वतीनं आणि तहसीलदार साहेबांना या ठिकाणी आम्ही केलेली आहे। एस मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी रिजवान बागवान, शिरूर। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।